Dear student, in the last lecture we have seen lens formula. Lens formula आपण पाहिला होता 1/v minus 1/u is equal to 1/m. अशा प्रकारचा असणारा काही लेन्स फॉर्म्युला जो आहे तर तो लेन्स फॉर्म्युला आपण पाहिला. त्याच्यानंतर आपण मॅग्निफिकेशन म्हणजे विशालन मॅग्निफिकेशन कॅपिटल एम ने त्या ठिकाणी दाखवलं जातं. त्याच्यामध्ये आपण पाहिले की हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट यांचा असणारा जो काही रेशिओ जो आहे तर तो रेशिओ आपण पाहिला ह्याच H2/H1 ने त्या ठिकाणी दाखवला जातो. किंवा असणारे जे काही डिस्टन्स जे आहे डिस्टन्स ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी m इज इक्वल टू H2/H1 किंवा डिस्टन्सचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर डिस्टन्सचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर त्याच ठिकाणी असणार ठिकाणी मॅग्निफिकेशन जे आहे तर ते मॅग्निफिकेशन u/u अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते पाहिले. त्याच्यानंतर आपण पॉवर ऑफ लेन्स पाहिला. पॉवर ऑफ ए लेन्स तर तो p अक्षराने दाखवला जातो. हा कशाचा असतो की फोकल लेंथ जी आहे तर त्या फोकल लेंथचा त्या ठिकाणी रिसिप्रोकल असतो व्यस्त असतो. आणि जी काही फोकल लेंथ जी आहे तर ती फोकल लेंथ कशामध्ये घेतलेली आपण मीटरमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन्स ऑफ लेन्सेस आपण त्या ठिकाणी पाहिले. पुढे आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस त्या ठिकाणी पाहिले की सर्वसाधारणपणे कॉम्बिनेशन्स ऑफ लेन्सेस जे आहेत तर ते 1/f इज इक्वल टू 1/f1 अपॉन 1/f2 या सूत्राने काय केलेलं आपण कॉम्बिनेशन्स ऑफ लेन्स जे आहेत तर ते लेन्स त्या ठिकाणी काढ. तर एवढा भाग आपण मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला होता. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स मानवी डोळा आणि त्यामध्ये असणारा जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगाचं कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की देअर इज ए व्हेरी थिन ट्रान्सपरंट कव्हर. दिस ट्रान्सपरंट कव्हर इज कॉल्ड मेम्ब्रेन ऑन द ह्युमन आय. मानवी डोळा जो आहे तर त्या मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ अशा प्रकारचं पारदर्शक पटल त्या ठिकाणी असतं आणि त्यालाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी पारपटल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि दिस इज कॉल्ड ॲज कॉर्निया. तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय कॉर्निया जो आहे तर तो कॉर्निया त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. येथे आकृती जी आहे तर त्या आकृती आपण त्या ठिकाणी काढलेली तर त्यालाच त्या ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे काय म्हणतो नसतो कॉर्निया किंवा मराठीमध्ये त्याला त्या ठिकाणी पारपटल जे आहे तर ते पारपटल त्या ठिकाणी म्हटलेले. लाईट एंटर्स द आय थ्रू इट आणि जे काही पारपटल जे आहेत कॉर्निया जो आहे तर त्या कॉर्नियामधून काय होता नसते प्रकाश जो आहे तर तो प्रकाश काय करता नसतो डोळा जो आहे तर त्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश जो आहे तर तो प्रवेश त्या ठिकाणी करताना दिसतो. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. डोळ्यामध्ये प्रवेश करणारे जे काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं जास्तीत जास्त असणारे जे काही अपवर्तन जे आहे तर त्या अपवर्तन हे जे काही पारदर्शक असणारे ते काही पारपटल जे आहे तर त्या पारपटलामार्फत त्या ठिकाणी होताना दिसतं. देअर इज डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया. आणि हा जो काही असणारा जो काही पटल जे आहे तर त्या पटलाच्या मागे आपल्याला त्या ठिकाणी गडद मांसल अशा प्रकारचा त्या ठिकाणी पडदा जो आहे तर तो पडदा त्या ठिकाणी असतो. आणि दिस इज कॉल्ड ॲज द इरिस ज्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना असतो बुबुळ जो आहे तर ते बुबुळ त्या ठिकाणी म्हणताना असतो. त्या ठिकाणी आपण इरिस जे आहे तर ती इरिस त्या ठिकाणी दाखवलेल्या आकृतीमध्ये या ठिकाणी असणारी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये अशा प्रकारचं असतं जे काही इरिस ज्याला बुबुळ आपण त्या ठिकाणी म्हणतो तर ते बुबुळ त्या ठिकाणी दाखवलेलं आहे.
पुढे इरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. आता हे जे असणारे काही बुबुळ जे आहे वेगवेगळ्या लोकांचं असणारे काही बुबुळ जे आहे तर त्या बुबुळाचा रंग त्या ठिकाणी वेगवेगळा असतो. काहींचा काळा असतो, काहींचा घारा असतो, काही लोकांचा त्या ठिकाणी रेड सुद्धा येते. म्हणजे असणारे जे काही बुबुळ जे आहे तर त्या बुबुळाचा असणारा जो काही रंग जो आहे तर तो काळा, निळा, घारा अशा प्रकारचे असणारे काही वेगवेगळे लोक जे आहेत तर त्या वेगवेगळ्या लोकांचा बुबुळाचा असणारा जो काही रंग जो आहे तर तो रंग कसा आहे तर त्या ठिकाणी तो वेगवेगळा त्या ठिकाणी असतो. देअर इज ए स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द इरिस विच इज कॉल्ड द प्युपिल. आता काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे बुबुळ जे आहे तर ते असणारे जे काही बुबुळ जे आहे इरिस जे आहे इरिस आहे आपलं आकृतीमध्ये किंवा या ठिकाणी आपण इरिस त्या ठिकाणी दाखवलेले. आणि हे असणारे जे काही बुबुळ जे आहे तर त्या बुबुळाच्या मध्यभागी एक छोटासा अशा प्रकारचा वर्तुळाकृती अशा प्रकारचा असणारा जो काही बुबुळ जे आहे तर त्या बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचं एक छोटंसं अशा प्रकारचं छिद्र असतं आणि त्यालाच काय म्हणतो आपण डोळ्याची बाहुली त्या ठिकाणी म्हणतो. काय म्हणते प्युपिल. त्याला आपण त्या ठिकाणी बाहुली अशा प्रकारची असणारी काही बाहुली जी आहे तर ती बाहुली किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी प्युपिल जी आहे तर ती प्युपिल्स त्या ठिकाणी म्हटले. पुढे आता द प्युपिल कंट्रोल द अमाऊंट ऑफ लाईट एंटर इन द आय. आता सर्वसाधारणपणे हे असणारे जे काही बाहुली जी आहे तर ती बाहुली काय करते आपल्या डोळ्यामध्ये जाणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं कार्य या ठिकाणी ही जी काही डोळ्याची असणारी जी काही बाहुली जी आहेत प्युपिल्स जी आहेत तर ती प्युपिल्स त्या ठिकाणी करताना दिसते. इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स. डोळ्यावर पडणारा जो काही प्रकाश जो आहे तो प्रकाश कसा असेल जर त्या ठिकाणी जास्त असेल तर काय सांगतं आपल्याला प्युपिल्स कॉन्ट्रॅक्ट. आपले जे काही डोळे जे आहेत तर ते डोळे त्या ठिकाणी आकुंचन पावतात म्हणजे डोळे त्या ठिकाणी झाकताना दिसतात. पण तीव्र अशा प्रकारचा प्रकाश आपल्या डोळ्यावर पडला की आपले डोळे काय होताना दिसतात झाकले जातात. म्हणजे त्या असणारी काही बाहुली जी आहे तर त्या बाहुलीचं आकुंचन त्या ठिकाणी होताना दिसतं. याच्या उलट व्हाईल इफ द लाईट इज डीम इट वायडन्स. आणि अंधुक अशा प्रकारचा जर प्रकाश त्या ठिकाणी जर असेल तर आपण काय करतो असे डोळे जे आहे तर ते डोळे त्या ठिकाणी वायडन करताना दिसतो म्हणजे विस्पारून त्या ठिकाणी पाहताना दिसतो. डोळ्यावर काय होताना दिसतो ताण देऊन त्या ठिकाणी आपण काय करताना दिसते पाहताना दिसतो. म्हणजे प्रकाश जर कमी जर असेल तर आपली डोळ्याची असणारी काही बाहुली जी आहे तर ती बाहुली काय होताना दिसते वायडन्स होताना दिसते रुंदावताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसते. ऑन द सरफेस ऑफ द इरिस देअर इज बल्ज ऑफ द ट्रान्सपरंट लेअर. पुढे काय सांगितलेलं आपल्याला की आपल्या लक्षात येताना दिसतंय की बुबुळ जे आहे तर त्या इरिस जे आहे तर त्या बुबुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक असणारे जे काही पटल जे आहे तर त्या पटलाचं काय आहे बल्ज म्हणजे फुगोटा जो आहे तर तो फुगोटा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. देअर इज डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. आता पुढे काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे डोळ्याची असताना जी काही बाहुली जी आहे तर त्या डोळ्याच्या बाहुलीच्या लगत मागे पारदर्शक अशा प्रकारचं ट्रान्सपरंट म्हटलेले काय म्हटलेले डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स. जी आपली असणारी जी काही डोळ्याची जी काही बाहुली जी आहे तर त्या बाहुलीच्या लगत मागे आपल्याला पारदर्शक द्विबहिर्गोल अशा प्रकारचं स्फटिकमय अशा प्रकारचं असणारं काही भिंग जे आहे तर ते भिंग आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात आले. द लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ टू फोकस द इमेज. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही भिंग जे आहे तर ते भिंग काय करताना दिसतंय तर स्फटिकमय भिंग जे आहे तर ते स्फटिकमय भिंग आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की त्याचं असणारे जे काही नाभी अंतर जे आहे तर त्या नाभी अंतराची सूक्ष्म अशा प्रमाणामध्ये आदला बदल जे आहे तर ते आदला बदल त्या ठिकाणी काय करताना दिसते करताना त्या ठिकाणी दिसते. आता पुढे
पुढे काय सांगितलेले आपण पाहिले, द लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ टू फोकस द इमेज. धिस लेन्स क्रिएट्स रियल अँड इन्व्हर्टेड इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन इनसाइड द. आणि अशा पद्धतीने हे जे काय असणार ते काही भिंग जे आहे तर ते भिंगामुळे काय होत नसते, डोळ्याच्या आतील असणारा तो काही पडदा जो आहे तर त्या पडद्यावर कसं सांगितलं आपल्याला, कोणती इमेज सांगितली, रिअल म्हणजे वास्तव, आणि दुसरं आपल्याला सांगितलं इन्व्हर्टेड, उलटी अशा प्रकारची प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा त्या ठिकाणी तयार होताना दिसते. धिस स्क्रीन इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स अँड इट इज कॉल्ड द रेटिना. हा जो काही डोळ्याचा असणारा तो काही पडदा जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे रेटिना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने मी रेटिना दाखवलेलं आहे, म्हणजे दृष्टीपटल जे आहे तर ते दृष्टीपटल त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि हा जो काही डोळ्याचा असणारा तो काही पडदा जो आहे याला आपण दृष्टीपटल म्हटलेले, हे एक संवेदनशील सेन्सिटिव्ह अशा प्रकारचं म्हणजे संवेदनशील अशा प्रकारचं पटल त्या ठिकाणी. These cells get excited when light falls on them and generate the electric signal. मग अशा प्रकारची जी काय असणार काही रेटिना जो आहे तर त्या रेटिनामध्ये असणारे जे काही डोळ्याचा असणारा काही पडदा त्याला आपण त्या ठिकाणी रेटिना किंवा दृष्टीपटल त्या ठिकाणी म्हटलं, तर याच्यामध्ये प्रकाश संवेदनशील अशा प्रकारच्या पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी असतात. आणि याच्यावर प्रकाश पडल्यानंतर या काय होता नसतात, एक्साइटेड होता नसतात म्हणजे उत्तेजित त्या ठिकाणी होऊन विद्युत संकेत जे आहे तर ते विद्युत संकेत त्या ठिकाणी निर्माण करतात. पुढे, दीज सिग्नल्स आर कन्वे टू द ब्रेन थ्रू ऑप्टिक नर्व. आणि अशा प्रकारचे जे काही विद्युत संवेग त्या ठिकाणी तयार होतात तर ते डोळ्यासंबंधीचे असणारे जे काही मज्जातंतू जे आहेत त्याला आपण त्या ठिकाणी ऑप्टिक नर्व किंवा ऑप्टिक डिस्क या ठिकाणी दाखवलेली. आणि याच्या मार्फत या मज्जातंतू मार्फत काय केलं तर ब्रेन जो आहे मेंदू जो आहे तर त्या मेंदूकडे त्या ठिकाणी ती पाठवली जातात. लॅटर द ब्रेन अनालिसिस दिस सिग्नल्स अँड कन्व्हर्ट देम इन सच अ वे दॅट वी परसिव्ह द ऑब्जेक्ट ॲज दे ऍक्च्युअली आर. आणि अशा प्रकारचा असणारा जो काही मज्जातंतू जे आहे तर त्या मज्जातंतूद्वारे ही विद्युत संकेत काही केले जातात, मेंदूकडे त्या ठिकाणी पाठवले जातात. आणि नंतर मेंदू काय करताना तो या संकेताचा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त करतो. ही जी काही माहिती जी आहे तर त्या माहितीचं अनालिसिस करतो, प्रक्रिया त्या ठिकाणी करतो. आणि वस्तू जशा आहेत तशाच प्रमाणामध्ये काय होता नसतं आपल्याला आकलन त्या ठिकाणी होता नसतं. आता ही जी काही कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आहे ही आकृती मार्च 2020 त्या ठिकाणी विचारलेली आहे. त्याच्यामध्ये सिलेरी मसल्स आहे, इरिस आहे, प्युपिल आहे, क्रिस्टलाइन लेन्स, स्केरॅटिक कोट, कॅरॉइड, रेटिना, ऑप्टिक नर्व्स, ऑप्टिक डिस्क, मसल अशा प्रकारचे भाग जे आहेत तर ते भाग तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता त्या ठिकाणी आकृतीमध्ये आले पाहिजे. पुढे, व्हाईल सीइंग ऑब्जेक्ट ॲट लार्ज infinite distance, the lens of the eye become flat and its focal length increases as shown in the figure in part A of the figure. काय होता ही सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा डिस्टन्स ऑब्जेक्ट आहे, म्हणजे दूरवर किंवा अनंत अंतरावर असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थावर किंवा पदार्थाकडे म्हणजे वस्तूकडे दूरवर असणारी वस्तू आहे, अनंत अंतरावर असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तू बघताना हे डोळ्याचं असणारे जे काही भिंग जे आहे तर ते भिंग कसं झालेलं आहे, फ्लॅट त्या ठिकाणी झालेलं म्हणजे चपटं त्या ठिकाणी झालेलं. याला त्या ठिकाणी म्हटलं आपण त्या ठिकाणी फ्लॅट जे आहे तर ते फ्लॅट त्या ठिकाणी होता नसते. आणि याच्यामुळे काय होता नसते, इट्स फोकल लेंथ इन्क्रीजेस. याची असताना जे काही नाभी अंतर जे आहे तर ते नाभी अंतर काय होता नसते वाढताना आपल्याला त्या ठिकाणी ही जी आकृती आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला दिसते. व्हाईल सीइंग नियर बाय ऑब्जेक्ट्स द लेन्स बिकम मोर राऊंड. तर आपल्याला जवळची असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती जवळची वस्तू त्या ठिकाणी पाहिजे. जवळची वस्तू बघताना हे जो काही डोळा जो आहे तर त्या डोळ्याचा असणारे जे काही भिंग जे आहे तर ते भिंग काय म्हटलं आपण राऊंडेड म्हणजे फुगीर त्या ठिकाणी होता नाही. आता भिंग त्या ठिकाणी फुगीर जर झालं तर काय होताना दिसतंय, इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस ॲज शोन इन द फिगर पी. भिंग फुगीर झालं याचे असणारे काही नाभी अंतर जे आहे तर ते नाभी अंतर काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ते कमी त्या ठिकाणी होताना दिसते.
आणि धिस वे वी कॅन सी ऑब्जेक्ट्स क्लिअरली इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर डिस्टन्स. आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही वेळेला जी दूरची वस्तू पाहिजे असेल किंवा जवळची वस्तू त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल तर डोळ्याची असताना जे काय आतील पटल जे आहे तर ते आतील पटल त्या ठिकाणी काय होता नसते. दूरची वस्तू पाहिजे तर त्या ठिकाणी ती भिंग त्या ठिकाणी फ्लॅट होता नसते, सपाट त्या ठिकाणी होता नसते. जवळची वस्तू पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ती भिंग जी आहे तर ती राऊंडेड त्या ठिकाणी होता नसते. त्याची असताना जी काही फोकल लेंथ जी आहे तर ती फोकल लेंथ त्या ठिकाणी ऍडजस्ट होता नसते. आणि अशा पद्धतीनं असणारे जे काही रेटिना जे आहे तर त्या रेटिनावर वस्तूची सुस्पष्ट अशा प्रकारची प्रतिमा त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. पुढे द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड पॉवर ऑफ अकॉमोडेशन. काय म्हटलेले की सर्वसाधारणपणे व्याख्या काय दिलेली आपल्याला. द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स काय म्हटलेले. द कॅपॅसिटी of the lens to change its focal length as per need is called power of accommodation. व्याख्या नीट लक्षात ठेवा की नाभी अंतर जे आहे तर ॲज पर नीड म्हणजे आवश्यकतेनुसार नाभी अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याची भिंगाची असणारी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमतेला काय म्हटलं आपण पॉवर ऑफ अकॉमोडेशन समायोजन शक्ती त्या ठिकाणी म्हटले. पुढे ऑल्दो द इलॅस्टिक लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू इन्क्रीज और डिक्रीज इट कॅनॉट डू सो बियॉन्ड ए लेंथ. आता पुढे काय सांगितलं की हे जे काही भिंग जे आहे तर ते कसं इलॅस्टिक आहे, लवचिक आहे. आता लवचिक आहे म्हणजे कसं कमी जास्त त्या ठिकाणी ते चपट होते, फुगीर त्या ठिकाणी होते, म्हणून त्या ठिकाणी इलॅस्टिक म्हटलेले, लवचिक त्या ठिकाणी म्हटलेले. की लवचिक भिंग जे आहे तर ते काय होतं ते कमी अधिक फुगीर करून त्याची असताना ती काही वक्रता जी आहे तर ती वक्रता त्या ठिकाणी बदलून काय करता नसते समायोजन जे आहे तर ते समायोजन जरी त्या ठिकाणी साधता येत असलं तरी डोळ्यामधील असणारे काही भिंग जे आहे तर त्या भिंगाचं नाभी अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे द मिनिमम डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फॉर ए नॉर्मल आय ॲट विच इट इज क्लिअरली व्हिजिबल विदाउट ट्रेस ऑन द आय इज कॉल्ड द मिनिमम डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट फीचर. निरोगी डोळा जो आहे तर त्या निरोगी डोळ्यापासून कमीत कमी अंतरावर असताना ती वस्तू सुस्पष्टपणे आणि डोळ्यावर ट्रेस म्हणजे ताण न येता दिसू शकते. ते जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर त्या ठिकाणी म्हटले. द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड द नियर पॉइंट ऑफ द आय फॉर ए नॉर्मल ह्युमन आय. पुढे काय म्हटलेले की सर्वसाधारणपणे वस्तूचं त्या स्थानाला डोळ्याचा काय म्हटलेलं आहे निकट बिंदू त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढे काय सांगितलेले पहा की फॉर ए नॉर्मल आय द नियर पॉइंट इज ॲट 25 सेंटीमीटर. पहा पुढचं एक वाक्य त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी दिले. फॉर नॉर्मल आय तर फॉर ए नॉर्मल आय म्हणजे कोणत्या प्रकारचा दोष जो आहे तर तो दोष त्या डोळ्यामध्ये नाही. द नियर पॉइंट इज काय सांगितले द नियर पॉइंट इज ॲट 25 सेंटीमीटर. किती सांगितलंय 25 सेंटीमीटर. हे लक्षात म्हणजे सर्वसाधारणपणे निरोगी मानवी डोळा जर असेल तर निरोगी मानव्या डोळ्यासाठी
निकट बिंदू जो आहे तर तो निकट बिंदू किती 25 सेंटीमीटर अंतरावर त्या ठिकाणी असतो. मार्च 2020 ला याच्यावर प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला की फॉर नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉइंट इज ॲज डॅश डॅश सेंटीमीटर, तर तो आपल्याला सांगता आला पाहिजे 25 सेंटीमीटर. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे द फार्देस्ट डिस्टन्स of an object from a human eye at which it is clearly visible without trace on the eye is called the farthest distance of the distinct feature. की डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि ते जे असणार ते काय अंतर जे आहे तर त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचं अधिकतम काय म्हटलेले फार्देस्ट डिस्टन्स म्हणजे अधिकतम अशा प्रकारचं अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी म्हटलेले. द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ऍट दिस डिस्टन्स इज कॉल्ड द फार पॉइंट ऑफ द आय. आणि अशा प्रकारचं असणार जे काय अंतर जे आहे तर वस्तू त्या स्थानाला काय म्हणता नसते, वस्तूच्या त्या स्थानाला त्या ठिकाणी डोळ्याचा दूरबिंदू त्या ठिकाणी म्हटलेला आहे. फॉर ए नॉर्मल ह्युमन आय द फार पॉइंट इज ॲट इन्फिनिटी. निरोगी मानवी डोळा जर असेल तर याच्यासाठी दूरबिंदू जो आहे तर तो दूरबिंदू त्या ठिकाणी अनंत अंतरावर त्या ठिकाणी असतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.